जीवनातला आनंद शाश्वत राहिला पाहिजे. आनंद जर शाश्वत राहिला तर गेलेलं सगळं मिळवण्याची ताकद आपल्या मनगटात आहे. या जगतामध्ये शिक्षण घेऊन डिग्री मिळवणारे बरेच लोक आहेत. आज असे बरेच तरुण आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, इंजिनियर झालेले आहे. इंजिनियर होऊन मोठे मोठे स्लॅबचे घरं बांधलेले आहे. पण ज्या वेळेला पाऊस येतो ना, पाऊस आल्याच्या नंतर एवढे स्लॅबचे घरं सुद्धा त्या ठिकाणी टप 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 गळायला लागतात. ज्यांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांच्याही हाताखाली असं होतं. पण या जगातला एक असा पशु आहे, एक असा पक्षी आहे, त्या पक्षिणीचं नाव आहे सुगरण. असं म्हणतात सुगरणीचा जो खोपा आहे ना, ती सुगरण तो खोपा इतका सुंदर त्या ठिकाणी विणते, इतका सुंदर ती सुगरण खोपा विणते की मुसळधार पाऊस येऊ द्या, सुगरणीच्या खोप्यामध्ये थेंबभर सुद्धा पाणी त्या ठिकाणी गळत नाही. संत बहिणाबाई चौधरी फार गोड वर्णन करतात. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. शिकवण आहे महाराज. तिची उलुशीच चोच, हात पाय नाही, आपल्याला किती सुंदर हात आहे पण या हाताने आम्हाला सत्कर्म करावंसं वाटत नाही. पाय किती सुंदर दिलेले आहे पण या पायाने भजनात नाही तर बिअर बारवर जाऊ वाटतं आम्हाला. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाना दोन हात दहा बोट, अरे खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. म्हणून खोपा इनला जसा गिलक्याचा खुसा, पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा. आज आमचं बघा आणि पक्ष्यांचं बघा. माणसासारखा माणूस सुंदर हात पाय कान नाक डोळे सगळं दिलेलं असताना स्वतःचं जीवन हरून बसतो. पण जीवनही जगायचं शिकायचं असेल तर पक्ष्याकडून जीवन जगणं माणसाने शिकलं पाहिजे. मी नेहमी सांगत असते, चिमणीसारखा सामान्य पशु स्वतः विणलेलं घरटं सोडून निघून जाते. माझं वाक्य नीट लक्ष देऊ नये का? चिमणीसारखा सामान्य पशु स्वतः विणलेलं घरटं सोडून निघून जाते, पण 7 दिवस शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आपल्याला आपलं घर सुटत नाही, आपल्याला आपलं घर सोडावं वाटत नाही. चिमणीला घरटं सोडावं वाटतं पण माणसाला घर सोडावं वाटत नाही. हे कटू असलं तरी हे खरं आहे. कडू माणसाला ऐकायला आवडत नाही, माणसाला गोड गोड ऐकायला आवडतं. परंतु प्रमाणापेक्षा जास्त गोडही माणसाला घातक असतं. प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणं सुद्धा दुसऱ्या माणसासाठी घातक असतं. बरं, आताच तो सण होऊन गेला आपला तिळगुळ घ्या गोड गोड बोला. एकच दिवस गोड नका बोलू, 12ही महिने गोड बोला. तोंडावर पण, फक्त तोंडावर नाही पाठीमागे पण. काही लोक गोड बोलतात आणि केसानं गळा कापतात. बरोबर आहे ना? काही लोकांचं आडनावच गोड बोले असतं. तुमच्या गावात आहे का गोड बोले? चांगलं भाग्य आहे मग माझं. काही लोक गोड बोले असतात, तोंडावर एवढं गोड बोलणार आणि मागं आपल्या काड्या करणार. अशा गोड बोल्यांपासून माणसाने सावध राहायचं. सत्संग त्यासाठी जीवनामध्ये करायचा असतो. माणसाला स्वतःची ओळख करता आली पाहिजे, स्वतःला स्वतः ओळखता आलं पाहिजे. स्वतःला स्वतः ओळखता आलं तर जगाला ओळखता येईल. आपण जर स्वतःला ओळखू शकलो नाही, आपण जगाला काय ओळखणार आणि आपण देवाला कधी ओळखणार? आणि भगवान परमात्म्याला ओळखायचं असेल तर सत्संग हाच एक उपाय आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी जीही
ओळखलं नाही ते सगळे लोक आंधळे आहेत असं मी म्हणत नाही, असं तुकोबाराय म्हणतात. हा संसार आंधळाचा नाही, उलटा पण आहे. आपल्या घरी आपण घरकाम करत असतो, एवढ्यात आपली शेजारी येते, मैत्रीण येते आपली, आणि तिला माहिती असतं आपण काय करतोय, तरी पण आपल्याला पाहून न पाहिल्यासारखं पुन्हा विचारते, का ग काय करतेस? याला म्हणायचं आंधळी ती तुका म्हणे संसारी. संसार आंधळाच नाही, उलटा पण आहे. एखाद्याचं जर डोकं दुखत असेल तर तो मेडिकल मध्ये जातो आणि त्याला म्हणतो मला डोकं दुखतंय, डोकं दुखायची गोळी द्या. याचं आधीच दुखत असतं, हा पुन्हा डोकं दुखण्याची गोळी मागतो. काही लोक म्हणतात डोक्यात टोपी घाला, टोपी. अरे डोक्यात टोपी नाही बाबा, टोपी डोकं. डोक्यात जर टोपी घालायची असेल तर डोकं फोडावं लागेल, मग टोपी घालावी लागेल. टोपीत डोकं घालावं लागत असतं. काही म्हणतात पायात चप्पल. आंधळाच नाही, उलटा पण आहे. म्हणून या संसाराला ओळखता आलं पाहिजे, त्या शिव नामाच्या भगवान परमात्म्याला ओळखता आलं पाहिजे. शिवतत्व म्हणजे काय? शिव आणि शव यामध्ये अंतर किती आहे लक्षात घ्या. एका वेलांटीचं अंतर आहे फक्त. वेलांटी लावली तर शिव, वेलांटी काढली तर शव. आज माणसं शिवाला घाबरत नाही, आज माणसं शवाला घाबरतात. शिव म्हणजे आत्मा आणि शव म्हणजे प्रेत. माणूस मरायला घाबरतो, माणूस भगवंताला नाही घाबरत. तेवढ्याने बरं झालं भगवान. कदाचित भगवान परमात्म्याने एक छोटासा घोटाळा केला असताना तर देवाला कोणीच नसतं विचारलं. प्रत्येकाचा मरायचा आकडा जर त्याच्या मस्तकावर लिहून ठेवला असताना 80, 90, 70, 60 एवढं जरी लिहून ठेवलं असतं ना, कुठेच हरिनाम सप्ताह झाला नसता. नवरा 8 दिवस घरी नसता आला तरी बायकोनं म्हटलं असं जाऊ द्या, काही मरत नाही, 80चा आकडा आहे, येणारच आहे घरी वापस. बायको रागारागानं सोडून गेली असती, नवऱ्याने म्हटलं असं जाऊ द्या, 90चा आकडा आहे, मला मारेल पण ती येईलच माझ्या छातीवर बसाय, येईलच. म्हणून तेवढा घोटाळा भगवान परमात्म्याने करून ठेवला नाही, नाहीतर त्याला सुद्धा आपण मानलं नसतं. शिव म्हणजे परमात्मा आहे, शव म्हणजे प्रेत आहे. आज माणसं शिवाला नाही शवाला घाबरतात, शव व्हायला मरायला घाबरतात. ज्ञानोबाराय म्हणतात माणसाला मरण तर आवडत नाहीच, पण मर म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. अगा मर हा बोलू न साहती, माणसाला मर म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नसेलच, मला माहिती आहे. मी आजच आले तुमच्या गावामध्ये, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही. पण ज्या वेळेला कथा संपेल ना, कथा झाल्यानंतर बाहेर जा आणि एखाद्याला म्हणा जा ना मरण, मग आपली बत्तीशी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण माणसाला मरण तर आवडत नाहीच, पण मर म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. माणसाला मरण नाही आवडत. म्हणून शिव तत्व जीवनामध्ये स्वीकारायचं काय आहे आम्हाला महाराज? शिव महापुराण कथेची किंमत जोपर्यंत आपल्याला समजणार नाही. जसं एक गुराखी होता, त्याच्याकडे एक म्हैस होती. ती म्हैस चारण्याकरिता तो घेऊन गेला आणि म्हैस चारत असताना त्याला चमकणारा एक काचेचा तुकडा सापडला. छिद्र होतं त्याला, त्यामधून धागा ओवला आणि म्हशीच्या गळ्यात बांधून दिला. दृष्टांत नीट लक्ष देऊ नये का, प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. काचेच्या एका तुकड्यामध्ये धागा ओवला आणि तो म्हशीच्या गळ्यात बांधून दिला. एवढ्यात रस्त्याने म्हैस चारत असताना एक मित्र त्याला भेटला. म्हणे का रे, तुझ्या म्हशीच्या गळ्यात आहे, ते जर तू मला दिलं तर मी तुला 100 रुपये देईन. आता माणसाचा स्वभाव आहे, एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू जर आपल्याला स्वतःहून एखाद्या विशिष्ट किमतीमध्ये मागितली असेल तर आपल्या डोक्यात नक्कीच प्रकाश पडतो की 100 रुपयाला मागतो म्हणजे कमीत कमी याची किंमत 200 रुपये तरी असली पाहिजे. तो म्हटला नाही, मी नाही देणार. त्याने विचार केला आपण दुसऱ्या ठिकाणी विचारूया याची किंमत काय आहे. म्हणून तो संग्रामपूरमध्ये एका दुकानात गेला, ज्या ठिकाणी रत्नांची पारख होत होती. त्या ठिकाणी जाऊन त्यानं विचारलं तर त्याची किंमत त्याला 1000 रुपये कळाली. तो म्हटला बापरे, 100 रुपये कुठे, 1000 कुठे. आता त्याने विचार केला संग्रामपूरला पण विकायचा नाही, आता बुलढाण्याला जायचं. तो बुलढाण्याला गेला. त्याच काचेच्या तुकड्याची किंमत त्याला बुलढाण्याला त्या ठिकाणी 10,000 रुपये कळाली. तो म्हटला बापरे, 100 कुठे, 1000 कुठे, 10,000 कुठे, म्हणे आता इथं पण नाही द्यायचं. तो मग तिकडे गेला पुन्हा मुंबई साईडला. तिकडे जाऊन त्याच काचेच्या तुकड्याची किंमत त्याला 1,00,000 रुपये कळाली. त्याला वाटलं किंमत जशी शहर बदललं तशी किंमत बदलते, आपल्या देशात नाही परदेशात गेलं पाहिजे.
परदेशामध्ये गेला, त्याच काचेच्या तुकड्याची किंमत त्याला 10 लाख रुपये कळाली. कारण तो काचेचा तुकडा नव्हता, तो हिरा होता, हिरा. आणि ज्या वेळेला त्याला त्याची किंमत कळाली, त्यावेळेला त्याने तो हिरा विकला नाही. त्याने एक सुंदर तिजोरी बनवली. त्या तिजोरीमध्ये तो हिरा मखमली वस्त्रामध्ये गुंडाळून त्या ठिकाणी सुंदर एका पेटीमध्ये ठेवला आणि त्याला लॉक लावून चाबी सतत स्वतःच्या खिशामध्ये ठेवायला लागला. दृष्टांत संपला. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, जोपर्यंत त्याला काचेच्या तुकड्याची किंमत समजली नव्हती, तोपर्यंत त्याने काचेचा तुकडा कुठे ठेवला होता बरं? कोणाच्या गळ्यात? म्हशीच्या. बरोबर आहे, ऐकताय तुम्ही. त्याने म्हशीच्या गळ्यात बांधला होता. पण ज्या वेळेला त्याला त्याच्या काचेच्या तुकड्याची किंमत समजली, त्यावेळेला त्याने तो काचेचा तुकडा म्हणजे तो हिरा कुठे ठेवला? तिजोरीमध्ये. तसंच आहे कथेचं. जोपर्यंत तुम्हाला शिव महापुराण कथेची किंमत समजणार नाही, आपण हे म्हशीच्याच गळ्यात बांधणार आहोत. म्हणजे या कानाने ऐकून त्या कानाने सोडणार आहोत. एक मराठीत म्हण आहे, नडी फुंकली सोनारे. काय पुढं? बाकीचं पाठ आहे तुमच्या, सांगायची गरज नाही मला. जोपर्यंत शिव महापुराण कथेची किंमत आम्हाला कळणार नाही, तोपर्यंत ही म्हशीच्याच गळ्यात आम्ही बांधणार आहोत. या कानाने ऐकून त्या कानाने सोडणार आहोत. पण ज्या दिवशी या शिवनाम रूपी हिऱ्याची किंमत आम्हाला समजेल, त्या दिवशी या हृदयाची तिजोरी करू आम्ही. या हृदयाची तिजोरी करू. शिवनाम रूपी हिरा या तिजोरी मध्ये त्या ठिकाणी ठेवू आणि मनामध्ये या ठिकाणी ती चाबी ठेवून आपलं मन ताब्यामध्ये या ठिकाणी ठेवू आणि सदैव त्या शिवनाम तत्वाचं, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण आम्ही आमच्या जीवनामध्ये करू. सदैव त्या भोले बाबांचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करू. कारण शिव वेगळा आहे आणि शव वेगळा आहे. शिव म्हणजे आत्मा, शव म्हणजे प्रेत. आणि म्हणून सदैव त्या भगवान भोले बाबांचं चिंतन आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. सदैव त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. सांसों की माला से, सांसों की माला से. आणि म्हणून शिव वेगळा आहे, शव वेगळा आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत या जीवनामध्ये शिवतत्व आपल्याला आणता येतं, शिवतत्व स्वीकारता येतं. आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा 5 देवता असाव्या असं म्हणतात. देव पंचायतन ज्याला आपण म्हणतो, वारकरी संप्रदायाने देव पंचायतन सांगितलेलं आहे. देव्हाऱ्यामध्ये 5 देवता आपल्या ठिकाणी, आपल्या घरी त्या ठिकाणी असल्या पाहिजे. पहिली देवता आहे श्री गणेश भगवान परमात्मा. कारण कुठल्याही कार्याला आरंभ ज्या वेळेला करायचा असतो, त्यावेळेला गणरायाचं पूजन केल्याशिवाय त्या कार्याला शुभारंभ त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून देव्हाऱ्यामध्ये ज्या 5 देवता असाव्या, त्यामधली पहिली देवता आहे श्री गणेश भगवान परमात्मा. दुसरी देवता आहे भगवान शिव. तिसरी देवता आहे भगवान विष्णू किंवा कृष्ण स्वरूपामध्ये सुद्धा आपण भगवान विष्णूचं पूजन आपल्या घरी करतोच. चौथी देवता आहे सूर्यनारायण. बऱ्याच लोकांच्या घरी सूर्यनारायणाच्या प्रतिमा असतात. आणि 5वी देवता आहे त्या ठिकाणी आदिशक्ती जगदंबा, राजराजेश्वरी भवानी मैया. या 5 देवता आपल्या देव्हाऱ्यामध्ये असाव्या. याला देव पंचायतन म्हणतात. पण काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की प्रत्येक व्यक्ती, कोणी म्हणतं भोले बाबांचं पूजन करा, 1 लोटा जल सब समस्या का हल. काही लोक म्हणतात आदिशक्ती जगदंबेची त्या ठिकाणी पूजा अर्चना करावी. काही गणपतीचं स्तवन करायला सांगतात, काही स्वामी समर्थांचं करायला सांगतात. तर महाराज, तुमचा हा वारकरी संप्रदाय भेद निर्माण करणारा आहे का? माणसामध्ये भेदभाव मनामध्ये तयार करणारा आहे का? आज या देवाची, उद्या त्या देवाची, परवा त्या देवाची, असं नाही महाराज. आमचा वारकरी संप्रदाय तर असा आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. आता एवढं म्हणणारा वारकरी संप्रदाय आहे. पण सर्व देवांची पूजा वारकरी संप्रदाय का करतो? सर्व देवांची सेवा वारकरी संप्रदाय का करतो? त्याला एक कारण आहे. ज्याप्रमाणे एका मुलीचं लग्न होतं, खरं खरं सांगा महिला मंडळ,
ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर स्वयंपाक फक्त ती नवऱ्यासाठीच बनवते की घरातल्या सगळ्यांसाठीच बनवते? तुम्ही मुली आहात का? तुमचं लग्न झालेलं आहे? ज्यांचं झालंय त्यांना सांगू द्या. खरं खरं सांगा, लग्न झाल्यानंतर ती मुलगी स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच बनवते की बाकी सगळ्यांचा? सुरुवातीचे 6 महिने तरी सर्वांचा बनवते ना? भांडी फक्त नवऱ्याची घासते की सर्वांची? सर्वांची. हा, यांना चांगला अनुभव आहे, कारण हे तुमच्याकडे बघतात ना म्हणून. कपडे फक्त नवऱ्याचीच की बाकी सर्वांची? कमीत कमी वॉशिंग मशीन मध्ये तरी सर्वांचीच, बरोबर आहे? पण मला खरं खरं उत्तर सांगा, एक लग्न झालेली स्त्री घरामध्ये स्वयंपाक सर्वांचा बनवते, भांडी सर्वांची घासते, कपडे सर्वांची धुते, घरामध्ये सर्वांबरोबर राहते, सर्वांबरोबर बोलते, पण खरं खरं सांगा, तिला खरा आनंद कोणाबरोबर मिळतो? त्यात लाजण्यासारखं काय? खरं खरं सांगा, तिला खरा आनंद कोणाबरोबर मिळतो? नवऱ्याबरोबर. तसंच आहे महाराज, वारकरी संप्रदाय ही तसाच आहे. भोले बाबांची सुद्धा सेवा करतो, जगदंबेची पण सेवा करतो, प्रत्येक देवाची सेवा करतो, पण त्याला खरा आनंद पांडुरंगाच्या भजनामध्येच मिळतो, पांडुरंगाच्या भक्तीमध्येच त्या ठिकाणी मिळतो. म्हणून सेवा सर्वच देवांची करायची आम्हाला, पण निष्ठा मात्र एकावर असली पाहिजे. आज लोक निष्ठावंत कमी, निसटावंत जास्त झालेले आहेत. काही लोक मुद्दाम कथेत मागे बसतात, काही लोक, आता मागे बसणाऱ्याकडे बघू नका म्हणजे झालं, काही लोक कथेमध्ये मुद्दाम मागं बसतात. कानाला बरं वाटलं तर बसायचं, नाहीतर मागच्या मागे सटकाय नमः, सटकाय नमः. म्हणून काही निष्ठावंत असतात आणि काही निसटावंत असतात. आम्हाला निसटावंत नाही, निष्ठावंत व्हायचंय. म्हणून भगवान शिवाची भक्ती आम्हाला जीवनामध्ये करायची. अजून मी शिव महापुराण कथेला सुरुवात केली नाही, फक्त आपण त्याची पार्श्वभूमी आजच्या कथेमध्ये या ठिकाणी बघतोय. शिवतत्व म्हणजे काय आहे, आणि म्हणून हेच चिंतन उर्वरित 6 दिवस पर्यंत आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि अगदी मनापासून चिंतन या ठिकाणी ऐकायचंय. सदृश्य झाकी सुद्धा उद्यापासून बघायची, परंतु उद्यापासून. म्हणून आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, माऊलीच्या चरणी, सर्व साधू संत मायबाप मंडळी, आदिनाथ भगवान शिवशंकर, आदिशक्ती जगदंबा उमा पार्वती मैया सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. इकडून आवाज येऊ द्या. हर 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 हर. वा, यांच्यासाठी तुम्ही टाळी वाजवा. तुमच्या एवढ्या लोकांपेक्षा हे एवढेच कामाचे 10-15 लोक. तुम्ही रोज येत चला बरं कथेमध्ये, फक्त गोष्टी करायच्या नाही. आणि हाताने टाळी आणि मुखाने 2 मिनिट नामस्मरण करायचंय. म्हणून सर्वांनी आपापले हात उंच घ्यायचे. उंच म्हटलं मी असे, हा, सर्वांनी, आणि भजन करायचंय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम
भोलेनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, शिव महापुराण भगवान की, आज की आनंद की. या ठिकाणी आज येत असताना आमचे राठी सर आहे, त्यांच्याकडे भोजनाचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी सत्कार करण्यासाठी सुद्धा ते उपस्थित राहिले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि सर्वांनी आरतीसाठी आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. आरती एकच घ्यायची आहे ना? आणि पुन्हा आज आमच्या या ठिकाणी तबला वादन करण्यासाठी आमचे हरिभक्तीपरायण घुगे दादा उपस्थित राहिले. आमचे हरिभक्तीपरायण विश्वा भाऊ सुद्धा वेळेवर एका फोनवरती या ठिकाणी हजर झाले, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. जोरदार म्हटलं मी, जोरदार. हां, आरतीला आरंभ होतोय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव